असणार आहे. पण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण हे पूर्ण चरित्र बघतोय, ते आपण बघतोय ॲज अन एंटरप्रेन्योर. तर एंटरप्रेन्योर म्हणजे कोण आहे? सो एक असा व्यक्ती की जो समाजामधले जे चॅलेंजेस आहेत, ते सगळे शोधतोय आणि त्याला सोल्युशन प्रोव्हाईड करतोय. अँड रिअल एंटरप्रेन्योरशिपमध्ये दॅट पर्सन कमर्शियलाइज दॅट सोल्युशन सो दॅट people are ready to pay and he earns profit out of it, and it's always win-win situation who is involved in that process. So this is definition. तर 16व्या शतकामध्ये पण तसंच होतं. लाइक व्हेन शिवाजी महाराज स्टार्टेड, तर तेव्हा पण 17व्या शतकामध्ये म्हणजे 1630 मध्ये जी सिच्युएशन होती त्याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस होते आणि त्याच्यामध्ये महाराजांनी एक गोष्टींचा अभ्यास करून त्याला सोल्युशन्स दिलेले आहेत. सो जे बुक आपण रेफर करतो याच्यासाठी, ते बुक आहे श्रीमान योगी, जे रणजित देसाई सरांनी लिहिलंय. सो त्या बुकच्या जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांना जेव्हा पण तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल जर तुम्हाला कोणी काही विचारलं, तर तुमच्या सगळ्यांना ॲटलीस्ट एवढी इन्फॉर्मेशन तर पाहिजे. तर मी तुमच्या सगळ्यांसाठी ते वाचून दाखवणार आहे, की काय आहे ती डेफिनेशन. तर जे रणजित देसाई सर आहेत, ते म्हणतात, की इतिहास वाचत असताना जे शिवाजी महाराजांचे जे रूप आहे, ते पाहून थक्क झाल्यासारखे वाटतंय. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांनी देखील घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी महाराज धार्मिक होते, पण धर्मभोळे नव्हते. व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते. श्रींच्या राज्यांचे स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तविकतात उतरविताना कठोर वास्तववादी हे त्यांचे स्वरूप आहे. रणजित देसाई म्हणतात, की जर आपण एक्झाम्पल बघितलं तर विजयनगर सारखी जी साम्राज्य होती, ती वैभवाच्या ऐन शिखरावर असताना जेव्हा परकीय आक्रमणे त्यांच्यावर झाली, तर त्याच्या सामान्य धक्क्याने ते नामशेष झाले आणि त्यांचे कधीच पुनरुत्थान झाले नाही. ही इतिहासाची नोंद आहे. आणि जेव्हा रणजित देसाई सर म्हणतात, की जेव्हा पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये पूर्ण जे धुळीला मिळालेले राज्य होते, ते त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त एकाच महापुरुषाला साधले आहे आणि ही इतिहासाचीच नोंद आहे. हे राज्य उभे करीत असताना जनतेच्या ऐहिक कल्याणाची जबाबदारी राजाची असते, हे ते कधीच विसरले नाही. त्यांनी अनेक लढाया लढले, पण त्यांनी जनतेवर, प्रजेवर त्यांनी कधी नवे कर लादले नाही. मी शत्रूशी शत्रू म्हणूनच वागलो, मित्राला दगा दिल्याचे दाखवा, असे त्यांचे कौल आहे आणि त्याला कुठलेही आव्हान किंवा उत्तर नाहीये. कौल देऊन गावे वसविणे, शेतसारा निश्चित करणे, वतनदारीला आव घालणे, किल्ल्यांची कोठारे भरून ठेवणे, शेतकऱ्यांना बी-बियाणे, नांगर अवजारे यासाठी कर्जाची सोय, भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहार कोश, पंचांग सुधारण्यासाठी करण कौस्तुभ, धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करून घेणे, नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक आणि पंडितांचे सन्मान, या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारे शिवाजी महाराज इतिहासात ठायी आपणास दिसतात. तर आपल्या सगळ्यांना ॲटलीस्ट एवढं डिस्क्रिप्शन तरी महाराजांबद्दल माहिती पाहिजे.